हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मला आज गहू निवडायचे होते कारण पीठ जे आहे ते संपत आलं होतं. पूर्ण संपलं नव्हतं कारण मी पूर्ण म्हणजे डब्याला बोळ लागायच्या आधीच मी जे आहे दळण करून घेत असते, त्याच्यामुळे पूर्ण पिठाचा डबा रिकामा झाला नव्हता. म्हटलं चला आज दुपारी वेळ आहे तर त्या वेळेचा आपण उपयोग करून घेऊया आणि गहू जे आहे ते साफ करून घेऊया. जास्त काही कचरा वगैरे नाही आहे, साफच गहू असतात. तर मी काय करते 5-5 किलो असं दळून आणत असते. एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचं 10 किलो वगैरे दळून आणत नाही मी. आधी काय करायची, परत परत गहू निवडा आणि गिरणीवर जाऊन दळण आणायची प्रोसेस मला कंटाळवाणी वाटायची. तर मी काय करायची 10 किलो दळून आणायची आणि मग नंतर मला असं वाटायचं की हे पीठ खूप खूप दिवस राहत आहे. कधी कधी महिना महिना आपल्या दोघांना हे पीठ संपत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी काय करायची, पोळ्या त्याच्या मग नंतर काही चांगल्या यायच्या नाही. तर मग मी आता 5-5 किलो जे आहे दळून आणते. गिरणी पण जवळच आहे तर एवढं काही टेन्शन नाही. आणि ते जे गहू मी म्हणजे साफ केले ते पॉलिथिनमध्ये भरून ठेवले आणि हा जो पिठाचा डब्बा आहे तो मी आता घासून घेणार आहे. आणि असं मी 5-5 किलो जे पीठ दळून आणते तर त्याच्यामुळे मला पिठाचा डब्बा पण जो आहे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून साफ करायला वाळवून पूर्ण एअर ड्राय करून तो मला रिफिल करता येतो. तर त्याच्यामुळे मला बेस्ट वाटते की थोडं थोडं जे आहे दळून आणायचं आणि फ्रेश पीठ वापरायचं. तर माझे दुपारचे थोडे भांडे होते तर ते दुपारचे भांडे घासायला घेतले. तर त्यासोबत मी पिठाचा डबासुद्धा घासून घेते म्हटलं, कारण आता आता जर घासला तर संध्याकाळपर्यंत तो वाढेल आणि जे काय मी पीठ दळून आणेल ते त्या डब्यामध्ये मी आरामात टाकू शकेल आणि ते पीठ मला बाहेर ठेवायची गरज पडणार नाही. आणि त्या डब्यामध्ये थोडं जे पीठ वाचलेलं होतं ते सगळं जे आहे ते एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून ठेवलं. ते मला 2-3 दिवस आरामात चालून जाईल. तर अशा प्रकारे मी जे आहे ते आधीच जे आहे पीठ वगैरे पिठाचा डब्बा मी घासून घेत असते. आणि 5-5 किलो मी जेव्हा पीठ दळून आणते तर माझा 8 दिवस 8-10 दिवस ते पीठ आरामात चालतं. आणि 8-10 दिवसाला माझा हा जो डब्बा आहे हा घासला जातो आणि घासून वाळवला जातो. त्याच्यामुळे मला असंच आवडतं की थोडं थोडं दळून आणलेलं मला आवडतं. तर माझं सगळं जे आहे ते डब्बा वगैरे मी घासून घेतला आणि हा एअर ड्राय होण्यासाठी गॅलरीमध्ये ठेवून देते. आणि जे काही ओट्यावर पाणी सांडलं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं. त्याचप्रकारे एका डब्यामध्ये बरेच दिवस झाले शेंगदाणे असे पडले होते आणि ते थोडेसे खराब होण्याच्या वाटेवर मला दिसले. तर मी काय केलं ते पण थोडे भाजून घेतले आणि थोडेच असल्यामुळे जो मोठा डबा होता तो घासायला टाकला. आणि ते शेंगदाणे आहे म्हटलं आता छोट्या एखाद्या डब्यामध्ये ते सगळे भरून ठेवते. तिकडे हृदया पण येऊन बसली होती माझ्याजवळ आणि तिची पण चिडचिड सुरू होती की मम्मा मला घे, तिला पण बरं वाटत नाही आहे. ताप एवढा नाही आहे आता तिला, पण ती थोडी चिडचिड करतच आहे. तब्येत खराब व्हायला वेळ लागत नाही, पण तब्येत खराब झाल्यावर जी रिकव्हरी असते त्याला खूप जो आहे टाईम लागत असतो. खाली तिला घेऊन गेली होती गार्डनमध्ये, ती मला काम करू देत नव्हती तर, पण ती खाली पण व्यवस्थित राहत नव्हती. इकडे चल मम्मा, तिकडे चल मम्मा, सगळी चिडचिडी. म्हटलं तू चल घरी, तुझे पप्पा आल्यावर तुला बाहेर घेऊन जातील. मग तिचे पप्पा पण आले संध्याकाळी. तर ती त्यांना पण म्हणत होती बाहेर चला, भूर चला. आणि एवढ्या तापामध्ये कुठे जावंसं पण वाटत नाही. असं तसं तर आज प्रगट दिन होता, गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे इथे महाप्रसाद होता जवळच. पण आम्ही म्हटलं नकोच जाऊया. तसं देवाच्या प्रसादाला नाही म्हणणंही चांगलं वाटत नाही, पण हृदयाला थोडीशी आताच रिकवर झाली होती तापातून आणि बाहेरचं वगैरे खाल्लं असतं परत तिला कुठलं इन्फेक्शन आणि ताप आला असता तर परत थोडंसं टेन्शनमध्येच असल्यासारखं वाटते. आताच तेवढं 2 दिवस तिला ताप होतं तेवढं मला टेन्शन आलं होतं. काही कामच करावं असं वाटत नव्हतं आणि हात जे आहे ते माझे चालतच नव्हते. तर म्हटलं आज घरीच मी प्रसाद बनवून घेते. तर गजानन महाराजांना आहे पिठलं भाकरी, लोणचं, कांदा ठेचा हा असा जो मेनू आहे, पिठलं भाकरी त्यांचा आवडता मेनू आहे. म्हटलं चला आपण घरीच तो आहे बनवूया. तर मी इथे पिठलं बनवत आहे. तर सर्वात आधी मी तेल तापवलं, तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, मिरची वगैरे सगळं टाकून घेतलं. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं हळद, तिखट सगळं टाकलं. त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटो थोडा शिजत आल्यावर त्यामध्ये जे आहे बेसन पीठ मी इथे टाकलं, तुम्ही बघू शकता प्रोसेसमध्ये. आणि थोडं जेवढं माझं 2 ते 3 टेबलस्पूनमध्ये जे आहे आमच्या दोघांचं बेसन होऊन जातं. म्हणजे जे मोकळं बेसन आहे, पिठलं किंवा झुणका याला काही पण म्हणू शकतं, पण आमच्या विदर्भाकडे याला बेसनच म्हणतात. तर ते होऊन जातं.
आणि तेलामध्ये छान जर याला परतलं ना, हे खूप छान लागते. तर इकडे गरम पाणी ठेवलं त्या पिठल्यामध्ये टाकायसाठी आणि थोडं मीठ त्यामध्ये ॲड केलं. तर अशा प्रकारे मी इथे पिठलं बनवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हे गरम पाणी जर टाकलं ना, खूप छान असं फुलते ते बेसन आणि असं मोकळं ते बेसन होतं. तर खूप छान लागतं असं पिठलं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघाल. पिठलं माझं छान परतून झालं आहे. म्हटलं आता याच्यावर झाकण ठेवून घेते आणि इकडे पोळ्या करायला सुरुवात करते. भूक पण लागली होती. म्हटलं लवकर लवकर आवरूया, कारण पीठ पण दळायसाठी बाहेर जायचं होतं गिरणीवर. तर आम्ही तिघं पण सोबतच जात असतो, कारण हृदयाचे पप्पा जर एकटे गेलेत आणि हृदय एवढी वाट बघत असते पप्पांची, 5-5:30 नाही वाजले ना, तर पप्पा कधी येते, पप्पा येते, पप्पा येते अशी ती वाट बघत असते आणि आल्यावर तिच्या पप्पांना ती बिलकुलच सोडत नाही. आणि सुट्टीच्या त्या दिवशी एवढा त्रास देते हृदया तिच्या पप्पांना. तर म्हटलं मग आम्ही काय करतो, संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आवरल्यावर तसं पण इथे जी आमची आटा चक्की आहे ती 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत ती आहे सुरूच असते. तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊ, तसं माझं 8 वाजेपर्यंत सगळं आवरून जाते. तर पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि पोळ्या झाल्यावर म्हटलं देवाला नैवेद्य पण मला दाखवायचं होतं आज. तर पिठलं आणि पोळ्या तर मी केल्याच होत्या. फक्त मला स्वीट पाहिजे होतं. तर स्वीटसाठी मी हृदयाच्या पप्पांना म्हटलं होतं की बाहेरून येता येता थोडी जिलेबी पण घेऊन या. आज थोडी लवकरच स्वयंपाकाला लागली होती, कारण नैवेद्य पण दाखवायचं होतं देवाला. उशीर नाही व्हायला पाहिजे म्हणून थोडं लवकरच केलं होतं मी सुरू. आणि बघू शकता मी नैवेद्य पण दाखवलं आहे. पिठलं, चपाती आणि जिलेबी बाहेरून बोलवली होती आणि ठेचा पण मी केला होता आणि भात थोडा मांडला होता. भात तर लागतोच, लहान बाळ असल्यामुळे हृदयाला भात पाहिजेच असतो. तर आमचे जेवणं वगैरे झाले, लवकर सगळं आवरलं. म्हटलं जे आहे किचनमधलं सगळं आवरून घेऊया, मग आपण सगळेजण सोबतच इथे आटा चक्की जवळ आहे, तर तिथे सगळे जाऊन येऊया. फिरणं पण होते, हृदयाचं पण सुरू असते बाहेर जाऊ बाहेर जाऊ, तिचं पण फिरणं होते. तर सगळं जे भांड्यांमध्ये उरलेलं अन्न होतं ते सगळं मी छोट्या भांड्यांमध्ये काढलं. जास्त काही वाचलं नव्हतं, फक्त हृदयापुरतं होतं भात वगैरे. पण थोडं पिठलं जे आहे थोडं जास्त झालं होतं माझ्याकडून आणि जास्त उरलं होतं. म्हटलं जाऊ द्या, उरलं तर ठीक आहे. एक त्याचा उद्या सकाळी पराठा होतो आणि असं जर पिठलं वगैरे उरलं असलं रात्रीचं, तर त्याचा सकाळी पराठा वगैरे बनवला ना, इतका छान लागतो, खूपच छान लागतं, टेस्टी लागतो. तर सगळं काढपूर करून घेतलं आणि माझे जे दुपारचे भांडे मी घासले होते, जेव्हा मी पिठाचा डब्बा घासला होता तेव्हा मी भांडे पण सगळे घासले होते. तर ते भांडे सगळे मी लावून टाकले, जेणेकरून मला परत हे जे भांड्याचं टोपलं आहे ते रिकामं मिळेल परत भांडे लावायला. आणि टिफिन वगैरे पण घासायला होतं. म्हटलं टिफिनमध्ये पण एकदा चेक करून घेते काय आहे अन्न उरलेलं, ते पण सगळं एकदाचंच, सगळं जे आहे सगळ्या भांड्यांमधलं अन्न एकदाचंच जे आहे डस्टबिनमध्ये टाकून देते. तर टिफिन पण एकदा उघडलं आणि कढईला थोडं जास्तच बुडाला त्याच्या बेसन चिपकलं होतं, ते पण मी काढण्याचा प्रयत्न केला जेवढं निघते तेवढं, आणि नंतरच्या त्यामध्ये पण आहे ते पाणी टाकून मी ठेवून दिलं. पाणी टाकून ठेवल्यामुळे कढई घासायला मला जास्त एफर्ट्स लागणार नाही. तर असे आपण जर कडक जे भांडे असले त्यामध्ये जर आपण आधीच पाणी वगैरे टाकून ठेवलं, जे भांडे म्हणजे निघायला जास्त एफर्ट्स लागतील असं आपल्याला वाटलं, मग त्याच्यामध्ये आपण आधीच पाणी टाकून ठेवलं तर आपले सगळे भांडे घासून होतपर्यंत छान मुरल्या जातात. कारण कढई गरम होती आणि गरम थोडीशी असली तर पाणी वगैरे टाकलं तर ती लवकर मुरते आणि लवकर मुरल्यामुळे आपल्याला घासायला पण जास्त एफर्ट लागत नाही. कधी-कधी असं होते, की सगळे कामं एकाच दिवशी येतात. म्हणजे सगळे एक्स्ट्राचे जे काम आहे ते एकाच दिवशी आपल्यावर येऊन पडतात आणि एवढी घाई आणि एवढी चिडचिड होते. आणि काय झालं, आजच जो टिफिन आहे, त्या हृदयाच्या पप्पाचा जो टिफिन आहे, तो थोडा लीक प्रूफ आहे. लीक प्रूफ असल्यामुळे त्याला रबर लागले आहे. तर त्या रबरमध्ये ते रबर त्याचे निघतात आणि त्या रबरमधून आपण काढून ते रबर एकदम क्लिनिंग करू शकतो. त्यात काही अडकून वगैरे राहत नाही एकदा क्लिनिंग केली तर. पण मी ते रोज रबर काढून रोज काही धुवत नाही. ज्या दिवशी मी रश्श्याची भाजी वगैरे देते, तर ती ग्रेव्ही वगैरे, तेल वगैरे त्या रबरमध्ये जाऊन फसतो आणि एकदमच मला घाणेरडेपणा दिसला, तर मी 1-2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड किंवा मला असा दिसून आला, की आतमध्ये जे अन्न आहे फसून आहे किंवा वरण वगैरे त्याच्यामध्ये फसलं आहे असं मला दिसून आलं, तर मी ते रबर जे आहे ते काढून घेत असते आणि ते सगळं क्लीन करून डबा घासत असते. तर
आज मी सकाळी रशाची भाजी दिल्यामुळे त्या डब्यामध्ये सगळं जे आहे तेल पूर्ण असं आतमध्ये असं त्या रबरमध्ये फसलं होतं आणि खूप घाण वाटत होतं. मग मी काय केलं, सगळे जे झाकणं आहे म्हटलं थोडा वेळ लागेल, पण थोडा हायजीनचा पण प्रश्न असतो. असं जर अडकून राहिलं तर त्याचा घाण वास येतो, ते खराब कुजत जातं त्याच्या मध्ये. जास्त जर आपण टिफिनकडे लक्ष दिलं नाही तर मी टिफिनचं जे झाकणं आहे कोमट पाण्यामध्ये घासत म्हणजे धुवत असते सुट्टीच्या दिवशी. पण हे रबर आहे ते वरचे वर काढून एकदा क्लीन करून घेत असते. आपलं अशा हायजीन गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि परत आपल्या हायजीनचा पण प्रश्न असतो. म्हटलं कामात काम, आता हे सगळे पण घासून घेते. तर अशा प्रकारे ज्या दिवशी आपल्याला जास्त कामं असते त्या दिवशीच आपल्याला एक्स्ट्राचे पण कामं आणि एक्स्ट्राचे पण भांडे निघत असते. आणि मग एवढा वैताग येतो आणि मला आता एवढी घाई झाली होती की मग कधी माझे एवढे मोठे भांडे आहे ते संपतात आणि कधी जे आहे पीठ दळायला जातो. पण हृदयाचे पप्पा म्हणत होते की राहू दे, तू एवढी घाई गडबड करू नको, आपण उद्या आणू शकतो पीठ दळून. तर काय होते ना, उद्या उद्या म्हटलं की ते उद्याच होते, कधी आपलं तो दिवस निघत नाही. म्हणून जेव्हाचे कामं आपण तेव्हाच केले. पीठ वगैरे माझे सॉरी गहू वगैरे माझे सगळे निवडून आहे आणि ते जे गव्हाचं जे मी खाली ठेवलं आहे तर हृदया नुसती त्याचा खेळ करते. त्या गव्हाच्या पॉलिथिनला नुसती चाकू मारेल तर काही मारेल आणि इथे जागेचा पण प्रॉब्लेम होतो आणि उगीच जागा अडकून राहते. म्हटलं चला पीठ जर आपण दळून आणलं तर कामातही येतं आणि तो जो आपल्याला वेळ मिळतो उद्यासाठी तो आपल्याला दुसऱ्या कामात उपयोगी येते. आणि नंतर मला ही क्लिनिंग आणि पीठ वगैरे दळून आणल्यावर मला थोडीशी एडिटिंग करायची होती, ते पण मला काम होतं. तर अशा प्रकारे आहे, तर ते प्रकारे आपल्याला सगळे जे आहे कामं एकासोबत येतात. त्याचबरोबर आज काय झालं, मी बरेच दिवस झाले हे फिल्टर लावलेलं आहे, तर पण बरेच दिवस झाले एकदा मी चेक केलं होतं आणि एकदा धुतलं पण होतं. 8 ते 9 दिवसातून किंवा 7-8 दिवसातून मी चेक करतच राहते. पण आज पण मी बघितलं तर थोडंसं धूळ वगैरे दिसत होती, तर म्हटलं चला आज झाकण काढून जे आहे आतमधून डीप क्लीन करून घेऊया. तर माझ्या बसची तर काही बात नव्हती ते क्लीन करायची, मी थकून पण गेली होती. म्हटलं आता तुम्ही करा. तर ते झाकण काढलं आणि एक सॉफ्ट स्क्रबरनी ते छान धुवून घेतलं आणि हृदयाच्या पप्पांकडून जे आहे त्या फिल्टरची क्लिनिंग करून घेतली. थोडासा कचरा त्यामध्ये दिसत होता, पडला असेल किंवा झाकणाला वगैरे चिटकलेला असेल त्यामुळे पडला असेल. तर हृदयाच्या पप्पांनी त्याची जी आहे सॉफ्ट स्क्रबरनी त्या फिल्टरची क्लिनिंग करून घेतली आणि मी पण थोडीशी आहे ती क्लिनिंग केली. परत एकदा क्लिनिंग झाल्यावर नळ म्हणजे फिल्टर सुरू केलं आणि त्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं बाहेर काढून घेतलं आणि चांगलं फ्रेश जे पाणी आहे ते त्यामध्ये भरलं. असं म्हणजे आपल्या हायजीनच्या पण गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागते, क्लिनिंगचा पण करावं लागते. नुसती क्लिनिंग केली म्हणजेच आपलं हायजीन मेंटेन झालं असं होत नाही. तर क्लिनिंग आणि हायजीन ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मेंटेन करता आल्या पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मी परत ते फिल्टर भरलं आणि ते पूर्ण रिकामं करून घेतलं. क्लिनिंग बाहेरून होते आणि हायजीन आणि डीप क्लिनिंग आहे ते आतमधून होते आणि आपल्या हेल्थ जी आहे ते हायजीनवर डिपेंड असते. तर त्यामुळे या गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे. तर माझं आता फिल्टर पण क्लीन झालं आहे, कामात काम होऊन गेलं. जर कंटाळा केला असता तर हे पण उद्यावर गेलं असतं आणि परत तेच हायजीनची गोष्ट आपण तिथे काही कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे नाही असं मला वाटते. आणि कांदे होते, म्हटलं आता मला झाडायचंच होतं किचन. एकदा मी जे आहे किचन झाडून घेत असते, सगळं आवरून घेत असते. तुम्ही माझ्या नेहमीच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. म्हटलं आता झाडायचंच आहे तर हे कांदे आहे ते सगळे साफ करून घेते आणि सगळे जे आहे एका जागेवर ठेवून देते. कांदे बटाटे मी सिंकच्या खाली ठेवते. तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये. तर सिंकच्या खाली मी याच्यासाठी ठेवते की बाहेर जर ठेवल्यानंतर हृदया एक पण कांदा त्या टोपल्यात ठेवत नाही, सगळे जे आहे फेकफाक करते आणि मग माझी एवढी चिडचिड होते. खूपच जास्त चिडचिड माझी हृदयामुळे होत असते. तर त्यामुळे जाऊ दे, तिला पण मार खायला नको आणि मला पण चिडचिड व्हायला नको. तर त्याच्यामुळे मी ते सगळे सिंक खाली लपवून ठेवते आणि असं काही सिंक खाली घाणेरडेपणा नाही आहे. मी नेहमी क्लीन ठेवत असते, डांबर गोळा वगैरे टाकून ठेवत असते, तर तो एरिया माझा क्लीनच राहतो. कांद्या लसूण जे काही आणलं होतं, बटाटे वगैरे त्या टोपल्या एकदा साफ करून घेतल्या आणि सिंकच्या खाली पण जो काही मला कचरा दिसला तो पण मी लगेच ते काम काढल्यावर ते पूर्ण एक जे आहे ते कंप्लीट करून घेतलं. आणि जे काही कचरा होता तो एक सोबतच मी बाहेर नेऊन टाकला. म्हणजे सगळी जी क्लिनिंग आहे झाडू वगैरे मारायची ती माझी पूर्ण प्रोसेस मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करतच असते. त्या प्रोसेसनी माझं जे किचन आहे ते मी क्लीन करून घेतलं. आणि
हे जे काम आहे एक्स्ट्राचे हे पण मी आजच्या दिवसामध्ये केले आणि असं होते धावपळ जी आहे ती होतच असते. पण आज मी जे हे कामं केले आहे तर त्याच्यामुळे उद्या मला थोडा उद्याचा दिवस माझ्यासाठी रिलॅक्स राहील. मला उद्या घाई राहणार नाही की पिठाचा डब्बा घासायचा आहे की गहू निवडायचे आहे की काय करायचं आहे म्हणून. उद्याचा दिवस माझा रिलॅक्स राहील आणि मी थोडा जो वेळ आहे हृदयाला पण देऊ शकेल आणि काही सांगता येत नाही हृदयाचं पण ती उद्या कशी वागेल. लहान मुलांचं कसं मोडी काम असते. आज त्यांचं एक मूड तर उद्या त्यांचं दुसरं मूड असते. आज खूप खेळणार, खूप चांगले राहणार तर उद्या त्यांचं रडणं, पडणं, चिडचिड करणं आणि मागे पुढे फिरणं असं सुरू असते. तर त्याच्यामुळे जेव्हा जी कामं तेव्हाच आटोपणे मी हे शिकली आहे जेव्हापासून मी आई झाली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. बाय बाय.